विठ्ठल विठ्ठल मंत्र सोप करी पापा निर्मूलन. जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामधून नाम साधना श्रेष्ठ साधना सांगितलेली आहे. आणि प्रस्तुत अभंगामधून विठ्ठल हे मंत्र म्हणायला सांगितला. विठ्ठल विठ्ठल सोपा मंत्र सांगितला. मला तुकोबारायाला काही प्रश्न विचारायचे आहेत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देव आलेले आहेत. किती कोटी? मग 33 कोटी देवाचं नाव सोडून यांचंच नाव का घ्या? कारण नाव धडकरा सहस्रनामाची जे भवसिंधूसी थळी पावे. कोण्याही देवाचं नाव घेतलं असता संसार सागर तळून जाता जर येतो तर तुम्ही पान उचललं की पंढरीचं महात्म आणि पान उचललं की विठ्ठलाचं महात्म. तुम्ही विठ्ठलच का म्हणायला लावता? हा तुमच्याकडून आलेला प्रश्न. आता उत्तर आहे का? एखादा आमदार माजी झाला, माझी समजते ना, त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? त्याला हिंदीमध्ये भूतपूर्व म्हणतात. काय म्हणतात? हाँ, हिंदी में अगर बताना चाहते हो तो मैं यही बतलाना चाहता हूँ, हर 5 साल के बाद आमदार को भूत लगता है. हर 60 साल के बाद कलेक्टर हो चाहे कोई ऑफिसर हो या कोई चपरासी हो उसको भूत लगता है. भूतपूर्व कलेक्टर, भूतपूर्व आमदार, भूतपूर्व खासदार, भूतपूर्व पंतप्रधान, म्हणजे प्रत्येकाले भूत लागते. काय लागते? पण परमार्थात कधी भूत लागला काय? लागला काय? कधी म्हटलं काय? भूतपूर्व ज्ञानेश्वर महाराज, भूतपूर्व पांडुरंग परमात्मा नाही. हेच तर वैशिष्ट्य आहे. अरे इथं भूत लागत नाही, भूत पडतात. पडे भूत बाधा, भूत पडून जातात. आणि तो भूतपूर्व आमदार आणि निवडून आलेला आमदार एका स्टेजवर बसलेला आहे. कारण निवडून आलेल्या आमदाराचा सत्कार होता. मग माझी आमदार त्याच गावाचा असल्यामुळे त्याला बोलावलं. मला सांगा, सत्कार दोघाईचा बी करसाल की नाही? करावंच लागते, कारण तो माझी होता, हा आजी आहे. सत्कार दोघांचाही करावा लागेल, करावाच लागेल. शाल श्रीफळ द्यावंच लागेल. पण या विनायक महाराजांच्या जाग्यावर सभागृह बांधायचं आहे. निवेदन आजीले देसाल की माझीले? आजी, आजी. निवेदन कोणाला देसाल? कोणाला देसाल? आणि कलियुगातली देवता कोण आहे? विठ्ठल बरवा हा देव कलियुगे न तिष्ठत तीर्थम क्षेत्रम तथा देव ब्रह्मं ब्रह्म विराजय. कलियुगातली देवता पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते जिथं उभा आहे ना, ते पंढरपूर आहे. आणि पंढरपुराचं वैशिष्ट्य आहे विनोद बाबा, रामेश्वर बाबा, तिथं 3 देव जागृत आहेत. किती? तीर्थम क्षेत्रम तथा देव. तीर्थही देव आहे, तीर्थही देव आहे. तीर्थ देव आहे. हो, तुका म्हणे, है नी? तुका म्हणे चंद्रभागा,
स्वरूप तुझे तीर्थाचं वैशिष्ट्य आहे. चंद्रभागा प्रत्यक्ष देव आहे. पांडुरंगाचं स्वरूप म्हणजे चंद्रभागा. म्हणून सगळ्यात पहिले विधी कोणचा सांगितला? चंद्रभागे स्नान. एवढंच नाही महाराज, अवघेच तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा अवघेच तीर्थ घडती एक वेळा. अरे नुसता चंद्रभागा डोळ्यानं जरी पाहिलं तरी जगातले सगळे तीर्थाचं फळ भेटते. आंघोळ तर दूरच राहिली, फळ भेटते. चला एवढा अधिकार. दुसरं पंढरपूर देव आहे. तीर्थक्षेत्र देव असते का? हो, कारण पूर्वी कवठे नव्हते. चराचर ते होते पंढरपूर. आणि मग लक्षात ठेवा, जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा एक देव होता, त्याचं नाव आहे सत्य. सत्य तू विठ्ठला कागा दाखविला जगदाभास. चला काय हरकत नाही. देव सत्य हेच देव आहे. आणि जर सृष्टीच्या आधी पंढरपूर होतं याचा अर्थ पंढरपूर सत्य आहे, पंढरपूर देव आहे. आणि तिसरं नाम. नामा मने मजे नामची देव. नामा मने मजे
नाम हेच देव आहे. तीन तत्वांना आणतात पंढरपुरात. काय? विठ्ठल हा बरवः देवः कलियुगेन तिष्ठत् तीर्थम देव आहे, क्षेत्रम देव आहे, तथा नाम नामच देव आहे. म्हणून तो कोबराय ठासून म्हणता विठ्ठल. मग विठ्ठलच का? लक्षात ठेवा, पांडुरंग परमात्मा कलियुगातलं दैवत आहे आणि त्याचं नुसतं मुख जरी पाहिलं कोटी ब्रह्म हत्या म्हणून बरं एक काय म्हणाले काही लागते काय? आणि विठ्ठल म्हणाच, कारण सांगतो. विठ्ठल म्हणत असताना जीभ ठ म्हणताना आल्याले दणके मारते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंगा विठ्ठला. ठ म्हणत असताना जीभ आल्याला टेकते, आल्याला दणके मारते. आल्याला दणके मारल्यानंतर हृदयाचं स्पंदन काय होते, हृदयाचे ठोके बरोबर चालतात. बीपी कमी होते, बीपी वाढत नाही, शुगर वाढत नाही. विकाराचो विधानाचे ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत. तिन्ही देवाची शक्ती जिथं एक वटली त्याला विठ्ठल म्हणतात. विडाला विडाला लक्षात ठेवा, प्रत्येक देवतेचं नाव. काय झालं, लंडन मध्ये लोकांच्या पोटाच्या बिमाऱ्या होऊ लागल्या. कशाच्या? बरं, एका गावले होईल पुऱ्या लंडन, पुरी इंग्लंडले सगळ्याची बिमारी एकच, पोट दुखणे, गोळ्या घेतले की बसलं, पोट दुखणे, गोळ्या घेतले बसलं. शेवटी शास्त्रज्ञानं विचार केला की गोळ्या घेतल्याबरोबर पोट बसते, डबल का उसळते? त्यांनी चिंतन केलं ढेरे बाबा. त्यांचं असं लक्षात आलं, इंग्रज लोक र शब्द जास्त वापरत नाही. काय करतात? बेकार कवेन, बेकार कमी, अरे बेकार म्हणणं, र म्हणणं, बेकार कवेन कवेन, या या या, र म्हणत नाहीत. आणि र न म्हटल्यामुळे पोटाचे विकार वाहतात. कारण रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेशा भावेच मकार वस्तू कपाट. अरे रा म्हटल्यावर पोटाचे विकार बाहेर जातात. म्हणून कम से कम शरीर चांगलं राहायसाठी तरी राम म्हणा, आणि शरीर चांगलं राहायसाठी तरी विठ्ठल म्हणा.